गोंदिया जिल्ह्यातल्या देवरीमध्ये अपघातात एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत। राष्ट्रीय महामार्गालगत हा अपघात झाला। महामार्गाजवळ असलेल्या घाटात 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि धडकेनंतर ट्रकला आग लागली आणि या आगीत एकाचा मृत्यू झालाय। रायपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे आणि एकूणच आपण ह्या अपघातासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर यांच्याकडून। माधव, काय नेमका अपघात झाला, नेमका कसा अपघात झाला आणि यामध्ये सध्या किती जण जखमी आहेत आणि किती जणांचा मृत्यू झालाय? आज दुपारी 12च्या सुमारास नागपूरहून निघालेला ट्रक हा रायपूरच्या दिशेने जात होता। तर देवरी तालुक्यातील घाटावर तो चढत असताना विरुद्ध दिशेने येणारा भरधाव ट्रक याची आमोरासमोर धडक झाली। धडक इतकी जबरदस्त होती की त्या ठिकाणी दोन्ही ट्रकला आग लागली आणि रायपूरच्या दिशेने जो ट्रक जात होता त्याच्यात असलेला वाहन चालक हा त्यामध्ये होरपळून त्याचा जागीच मृत्यू झाला। तर इतरही दुसऱ्या ट्रकामधलेही 4 जणांना यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांची देवरी येथे प्रथमोपचार सुरू आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या घाटावर मोठी वर्दळ असते आणि या दृष्टिकोनातून याच्या आधी सुद्धा त्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत। तर ही बाब गावकऱ्यांना कळताच त्यांनी त्या ठिकाणी पोहोचले आणि विझवण्याचा प्रयत्न केला। तर मात्र याच्यामध्ये एक दुर्दैवी वाहन चालकाचा मृत्यू झाला असून माधव यांचा तुर्तास संपर्क तुटलेला आहे। मात्र आपण बघतोय की गोंदियातल्या देवरी इथं हा अपघात झालेला आहे आणि आगीत ह्या एकाचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त कळतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।